ही दृश्य आहेत विधिमंडळातील विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। सतेज पाटील दानवे यांच्यासह विरोधी पक्षातील हे नेते पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। रोहित पवारही यात सहभागी झालेले आहेत। बाळासाहेब थोरात दिसत आहेत। विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासूनच विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला जाब विचारत असतात। सरकारला या संदर्भात आक्रमकपणे सवाल विचारत असतात आणि आज नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय। हे दृश्य आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करतायत। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी केली जाते। खरंतर नीट पेपर फुटीचा मुद्दा हा जसा संसदेत त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत, तसंच आज यावरून राज्यातही विरोधी पक्षाचे नेते आमदार आक्रमक झाल्याचं पाहतोय आपण। तर इकडे आता सत्ताधारी पक्षातील काही नेते मंडळी, काही आमदार आलेले आहेत। बांगर या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत, गोगावले या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत आणि तेही या ठिकाणी हातात बॅनर घेत घोषणाबाजी करतात। एकाच वेळेला विरोधक आणि सत्ताधारी दोन्हीकडचे आमदार जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत। यानंतर आता अंबादास दानवे आणि काही विरोधी पक्षातील आमदार जे आहेत ते थेट पुढे येऊन खाली बसूनच जोरदार घोषणाबाजी करताना पाहता येत आहेत। आधी विरोधक कसं या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते, घोषणाबाजी करत होते, नंतर सत्ताधारी पक्षातील काही आमदार येऊन या ठिकाणी हातात बॅनर घेत घोषणाबाजी करायला लागले, तसे विरोधी पक्षातील आमदारांनी थेट पुढे बसत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। विधिमंडळाच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर थेट ठिय्या देत आता जोरदार घोषणाबाजी विरोधी आमदार करताना दिसत आहेत। एकाच वेळेला दोघंही म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदार आणि विरोधी आमदार हे एकाच वेळेला आंदोलन करतानाचं हे चित्र विधान भवनातलं विधिमंडळाच्या पायऱ्यांवरचं। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत, सरकारला जाब विचारतायत। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील काही आमदार सुद्धा हातात बॅनर घेत घोषणाबाजी करतात।